एक छोटासा अनुभव सांगतो की एक शेवकाची मुलगी असते आणि तिचा वाढदिवस असतो. तर मैत्रिणी म्हणतात की ताई तुझा वाढदिवस आहे तर आपण रामटेकला जाऊ, आम्ही एक पार्टी करू. तर भंडारा जिल्ह्याची गोष्ट आहे. तर ती 5-6 मैत्रिणी आणि 5-6 मुलं घेऊन सगळे एक गाडी करतात. गाडी करून सगळे ते भंडाऱ्यावरून खातरोडवरून रामटेकला निघतात. निघाल्यानंतर मध्यंतरी काही जे मुलं असतात त्या जिचा वाढदिवस असते ती शेवकाची मुलगी असते, तर त्या मुलीवर ते रेप किंवा अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असतात. भगवंताची घडामोड, भगवंत एवढं दयाळू आहे, जिथं बी तुम्ही पुकारा भगवंताला तिथं भगवंत साथ देत असतो. तर मुलीला असं वाटलं की भगवंताची शौकीन होती, बाबाची शौकीन होती, त्याच्यामुळे भगवंतानी आणि बाबांनी तिचे पुकार ऐकलं. ऐकल्यानंतर काही दूर गेल्यानंतर त्या गाडीचा जो ड्रायव्हर होता त्याच्या ड्रायव्हरच्या स्टेअरिंगवरून ताबा सुटला आणि गाडी पलटली. समोर जाऊन एका झाडाला आदळली आणि पलटली. पलटल्यानंतर सगळ्यांना जे नॉन सेवक होते त्यांना सगळ्यांना दुखापत झाली. कुठं कुणाला काही लागलं, कुणाला हाताला लागलं, कुणाला डोक्याला लागलं, कुणाला पायाला लागलं. पण जी बाबाची शौकीन होती, मुलगी होती, तिला काहीही लागलं नाही आणि बघा ती सुखरूप आणि चांगली राहिली. म्हणजे बघा बाबाचा चमत्कार, बाबाची कृपा एवढी आपल्यावरती शौकांवरती महान आहे की कुठेही असो, कोणत्याही संकटात असो, कोणत्याही दुःखामध्ये असो, जर आपण तन मन धनाने बाबाचा पुकारा केला आपल्या मनातून, तर बाबा तिथं स्वयं उपस्थित राहून सगणारे ते आपले रक्षण करतात. आणि आपलं कुठेतरी रस्ता जर आपण भटकत असतो तर त्या रस्त्याला मोकळा करून देतात. तर ही एवढी मोठी भगवंताची बाबाची कृपा आहे. आणि त्या मुलीने नंतर पोलीसवाल्याला त्या मुलांना दवाखान्यात नेण्यात आलं. मुलींनी सगळी आपबीती सांगितली. तर सगळे ते मुलं म्हणजे पोलीसवाले आणि ते सगळे चकित झाले की बाबा ह्या मुलीला कसं नाही लागलं, सगळ्या मुलांना लागलं, मुलींना लागलं आणि या मुलीला का बरं नाही लागलं. तर ही भगवंताची कृपा आहे. जर आपण बाबाच्या तत्वशब्द नियमाने वागलो तर आपल्या मासाला का केसाला धक्का लागणार, हे बाबाची ग्वाही आहे. म्हटलं होतं बाबांनी की माझ्या सेवक एकीकडे आणि सारी वस्ती एकीकडे. तर बाबांचे शब्द हे खरे आहेत, कारण की तसं सेवक पण पाहिजे. जर सेवक तसं जर वागत नसेल तर भगवंत बी काही करणार नाही. आपण नेहमी भगवंतावर दोष देतो किंवा याला त्याला, माझं दुःख माझ्या दुःखाला, माझ्या असं झालं, माझं तसं झालं. तर भगवंत काय करणार. तर भगवंताने बाबाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे, परंतु आपण भगवंताला आणि बाबाला काय दिलं आहे. आपण कुठेही कार्यक्रम असते, कुठे चर्चा बैठक असते, अरे नाही वेळ मिळत नेहमी, पण महिन्यातून 2 महिन्यातून 3 महिन्यातून आपण बाबाच्या कार्यामध्ये, बाबाच्या चर्चा बैठकीमध्ये जायला पाहिजे. बाबांनी म्हटलं की माझ्या दर्शनाला नाही आले तरी चालेल, परंतु हप्तेवारी, 15वारी, महिनेवारी जी बी चर्चा बैठक होत असते तिथं मी स्वयं उपस्थित राहत असतो. तर त्या बैठकीमध्ये प्रत्येक शौकीने जायला पाहिजे, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि माझ्या बोलण्यात काही चूक झाली असेल किंवा कोणाचं मन दुखलं असेल, वाईट वाटलं असेल, तर मी भगवंताला आणि बाबाला मी क्षमा मागतो, अध्यक्ष साहेबांना क्षमा मागतो, सेवक शौकींना क्षमा मागतो आणि मी आपले मार्गदर्शन संपवितो. आणि नवीन वर्षाच्या सगळ्या सेवक शौकींना माझ्यातर्फे आणि गट नंबर 3 तर्फे मी सगळ्या सेवक शौकींना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सगळ्या सेवक शौकींना नवीन वर्ष सुखी आणि समाधानाचे जावो आणि भरभराटीचे जावो
एवढेच मी भगवंतासमोर बाबासमोर इच्छा सदिच्छा व्यक्त करतो आणि आपलं मार्गदर्शन संपवतो. सगळ्यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार.